नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विहिरीसाठी ॲप्लिकेशन कसं अप्लाय करतात ते आपण संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, रोजगार हमी योजनेत तुम्हाला फॉर्म भरायचं असेल विहिरीसाठी तर तुम्ही तुमच्या मोबाईलमधून तुम्ही स्वतः भरू शकता. चला तर मित्रांनो, सुरुवात करू आपण फॉर्म भरण्याची प्रोसेस काय असते. सुरुवातीमध्ये प्ले स्टोअरवरती यायचे मित्रांनो. इथे प्ले स्टोअरवरती आल्यानंतर तुम्हाला एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. कोणतं? ESG हा ॲप्लिकेशन ओपन करायचं मित्रांनो. आता बघा मित्रांनो, मी ऑलरेडी इन्स्टॉल केलं आहे म्हणून इथे असं दाखवतं आहे मित्रांनो. हे बघा, ऑलरेडी मी इन्स्टॉल केलं आहे हा ॲप्लिकेशन EGS हॉर्टिकल्चर्स. आता हे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र, फक्त हे महाराष्ट्रासाठी असेल मित्रांनो. आता लाभार्थी लॉगिन आणि विभागाचे लॉगिन, आता असं दोन ऑप्शन दिसतील तुम्हाला. तर मित्रांनो, लाभार्थी लॉगिन करायचं आहे तुम्ही. चला प्रोसेस आपण चालू करू. लाभार्थी लॉगिनवरती टॅप करायचं. इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला 3 ऑप्शन दिसेल: बागायत लागवड अर्ज, विहीर अर्ज, अर्जाची स्थिती. आता मित्रांनो, आपल्याला नवीन ॲप्लिकेशन अप्लाय करायचं आहे विहिरीसाठी, तर आपल्याला 2 नंबर ऑप्शनला टॅप करायचं, विहीर अर्ज. इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो पूर्ण असं पोर्टल दिसेल. बघा, अर्जदार लाभार्थी तपशील. आता अर्जदारांचे नाव इथे फिलअप करायचं आहे तुम्ही. कोणाच्या नावाने भरायचं आहे तुम्हाला, त्यांचं नाव फुल नेम टाकायचं. इथे फुल नेम फिलअप करायचं आहे तुम्हाला. जसं मी आता माझं नाव टाईप केलं आहे. माझं नाव फक्त तुम्हाला डेमो म्हणून मी दाखवतो मित्रांनो. तुम्ही कंप्लीट नाव फिलअप करायचं आहे. तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव आणि सरनेम सर्व फिलअप करायचं आहे. नंतर मोबाईल नंबर फिलअप करायचं आहे मित्रांनो. मोबाईल नंबर फिलअप केल्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचं आहे. तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचं आहे. आता जिल्हा निवडा. असं फक्त तुम्हाला इथे टॅप करायचं आहे. जिल्हा ऑटोमॅटिक येणार आहे मित्रांनो. बघा, आता अकोला, अमरावती, अहमदनगर, उस्मानाबाद, औरंगाबाद, कोल्हापूर, गडचिरोली सर्व डिस्ट्रिक्ट आले. महाराष्ट्रात जेवढे डिस्ट्रिक्ट आहे तेवढे डिस्ट्रिक्ट आले मित्रांनो. आता तुमचं डिस्ट्रिक्ट तुम्ही चॉईस करायचं आहे. आता मी माझं जे डिस्ट्रिक्ट चॉईस केलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं तहसील सिलेक्ट करायचं आहे. तालुक्यावरती यायचं 4 नंबर कॉलमला. इथे टॅप करायचे. इथे टॅप केल्यानंतर तुमचं अक्कलकोवा, अक्राणी, तळोदा, नंदुरबार, नवापूर जे असेल तुमचं तालुका ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. आता ग्रामपंचायत मित्रांनो, बघा ग्रामपंचायत, आता प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत असते किंवा काही गावामध्ये ग्रामपंचायत 4-5 खेडे मिळून ग्रामपंचायत तयार केलेली असते. आता तुमची स्वतःची ग्रामपंचायत तुमच्या गावात असेल तर इथे टॅप करायचं आणि तुमचं गावाचं नाव इथे सर्च करायचं आहे मित्रांनो. आता तुमचं गावाचं नाव इथे दिसतंय का, हे दिसत असेल तिथे तुम्ही टॅप करायचं आहे मित्रांनो. आता मी हे माझ्या गावाचं नाव टॅप केलं. नंतर इथे आता त्याच गावाचे रहिवासी आहे का तुम्ही, का पाड्यावरती आहेत, पाड्यावरचं वेगळं नाव असेल तुमचं गावाचं, ते नाव इथे फिलअप करायचं आणि कौंसमध्ये तुमचं गावाचं नाव फिलअप करायचं आहे. नंतर मनरेगा जॉब कार्ड क्रमांक. आता तुमच्याकडे ऑलरेडी असेल मनरेगा जॉब कार्ड क्रमांक. उदाहरणार्थ तुम्हाला खाली दिले MH099 असं तुम्हाला तुमच्या कार्डवरती सुद्धा नंबर असेल, तो नंबर इथे फिलअप करायचा आहे. इथे MH-4567897358259 मित्रांनो. हे बघा, माझं मी मनरेगा जॉब कार्ड क्रमांक इथे फिलअप केलं आहे. हे फिलअप केल्यानंतर तुम्हाला मनरेगा जॉब कार्ड येथे अपलोड करायचं आहे. तुम्हाला तुमच्याकडे फोटो असेल, मनरेगा जॉब कार्डचा फोटो असेल तरी अपलोड करू शकतात किंवा तुमच्याकडे PDF असेल तरी तुम्ही अपलोड करू शकतात. इथे फाईल निवडा असं म्हटलं आहे. इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला तुमचं जॉब कार्ड असेल त्या फाईलमध्ये जाणार आहे. तिथून टॅप करायचं आहे. डायरेक्ट इथे अपलोड होणार आहे मित्रांनो. आता लाभार्थी वर्गवारी. आता लाभार्थी वर्गवारी इथे टॅप करायचं आहे. इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला अनुसूचित जाती शेड्यूल कास्ट, अनुसूचित जमाती शेड्यूल ट्राईब, भटक्या जमाती, निर्दूषित जमाती, विमुक्त जमाती असं तुम्हाला ऑप्शन दिले असेल. आता तुम्ही कोणत्या कॅटेगरी मोडतात हे तुम्हाला
तुम्हीच सिलेक्ट करायचं आहे. आता मी एस टी केलं आहे, अनुसूचित जमाती शेड्यूल ट्राईब केलं आहे मित्रांनो. आता बघा मित्रांनो, तुम्हाला दारिद्र्य खालील कुटुंब आहे का, स्त्री कुटुंब प्रमुख असलेले कुटुंब आहे का, असं भरपूर ऑप्शन दिले. दिव्यांग व्यक्ती कुटुंब प्रमुख असलेले कुटुंब, जमीन सुधारणेचे लाभार्थी, असं तुम्हाला भरपूर ऑप्शन दिले आहे. आता तुम्ही कोणतं ऑप्शन चॉईस करणार आहे? तुमचं अनुसूचित जमाती केलं आहे, तर मी माझं अनुसूचित जमाती आहे म्हणून मी हे शेवटचं ऑप्शन सिलेक्ट करतो आहे मित्रांनो. असं सिलेक्ट केल्यानंतर आता इथे कट करायचं. इथे कट केल्यानंतर तुम्हाला आता लाभार्थी तुम्ही सिलेक्ट केलं आहे, लाभार्थी निवड केली. आता हे अनुसूचित जमाती. आता तुम्हाला असं पोर्टल दिसेल. नंतर आपल्याला एकूण जमीन 8 नंबर प्रमाणे हेक्टर, आता 2.0 हेक्टरपर्यंत असेल तरच तुमचं ॲप्लिकेशन पात्र होणार आहे, नाहीतर अपात्र होऊन जाईल मित्रांनो. आता बघा याच्यात 0.2 फिलअप केलं मी. विहिरीचे भूमापक क्रमांक, आता तुम्हाला तुमचं सर्वे नंबर किंवा तुमचं जो 712 नंबर असेल तो नंबर इथे फिलअप करायचा आहे. आता मी सर्वे नंबर फिलअप करतो आहे. नंतर तुम्हाला धारण क्षेत्र एंट्री 10पेक्षा कमी किंवा समान असावे. आता धारण क्षेत्र तुमचं किती आहे? 10पेक्षा कमी असावं तुमचं धारण क्षेत्र. आता मित्रांनो बघा 0.5 केलं आहे मी, 0.5. आता तुम्हाला 712 आणि 8 नंबर येथे अपलोड करा. आता 712 आणि 8 नंबर काय करायचं, एक PDF क्रिएट करायचं मित्रांनो. ते दोघं डॉक्युमेंट PDF क्रिएट करून तुम्ही इथे अपलोड करून द्यायचे. इथे फाईल निवडा असं ऑप्शन दिले, इथे अपलोड करून द्यायचं आहे. नंतर 14 नंबरचं कॉलम आहे, सिंचन विहिरीचे बांधकामासाठी प्रस्तावित मजुरांचा जॉब कार्ड नंबर. आता उदाहरणार्थ तुम्हाला सिंचन विहिरी बांधकामासाठी प्रस्तावित मजुरांचा जॉब कार्ड नंबर द्यायचं आहे, तर होय, नाही द्यायचं नसेल तर तुम्ही नाही करायचं आहे आणि पुढे नेक्स्ट करायचं आहे मित्रांनो. बघा नेक्स्ट केलं मी. आता नेक्स्ट केल्यानंतर हे बघा मित्रांनो, आता असं पोर्टल दिसेल. इथे रॉंग दाखवतं आहे 2 मिनटं, कारण ऑलरेडी फिलअप झालं आहे ते, त्याच्यामुळे असं दाखवतं आहे. आपण 3 नंबर 0.3 टाकू आणि 0.1 फिलअप करू. याच्यात 0.9 असं फिलअप केल्यानंतर तुम्हाला पुढे नेक्स्ट करायचं आहे मित्रांनो. .0 4.6. तर मित्रांनो हे असं केलं आहे, पुढे जायचं आहे. सॉरी, हे आपल्या धारण क्षेत्र विचारत आहे, धारण क्षेत्र एक्सेप्ट करत नाही. त्याच्यात आपल्याला 0.2 फिलअप केलं आहे. हे फिलअप केल्यानंतर पुढचं नेक्स्ट करायचं. आता हे केल्यानंतर तुम्हाला 9 कृपया निवारा जागा बरं असं दाखवते. तर मित्रांनो हे बघा ऑलरेडी फिलअप असेल म्हणून ते असं दाखवते. आता पुढे नेक्स्ट करायचं आहे. बघा मित्रांनो, आता तुम्हाला मुख्य पृष्ठ आता संमतीपत्र आलं आहे मित्रांनो. आता फिलअप झालं आहे, तो सबमिट झाला, ते नेक्स्ट आलं. समितीपत्र वाचायचे तुम्ही. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत सिंचन सुविधा म्हणून वैयक्तिक लाभार्थी सिंचन विहीर मंजूर करण्यासाठी नमुना अर्ज. आता तुम्ही जे भरलेलं असेल ते बघा. परत आता मी राकेश, राहणार कुकावल, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन सुविधेसाठी वैयक्तिक लाभार्थ्यांच्या सिंचन विहिरीसाठी अर्ज सादर करीत आहे. आता हे सहमतीपत्र आलं आहे तुम्हाला. असं येणार सहमतीपत्र, पूर्ण रीड करायचं आहे, नंतर पुढे जायचं, नेक्स्ट करायचं मित्रांनो. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला हा बघा सहमतीपत्र आपण रीड केलं होतं. आणखी त्याच्यात आपल्याला भरपूर पॉईंट ॲड केले गेले आहे. हे संपूर्ण पॉईंट तुम्ही सहमतीपत्र रीड करायचं आहे. आणि इथे बघा, विहीर काम सुरू होऊन 2 वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून गेल्यास व अंदाजपत्रक मंजूर केलेल्या खोली इतके खोदकाम करूनही पाणी नाही लागले तसे अभिप्राय नमूद करून विहीर
विहीर निष्फळ ठरवून काम बंद करण्याची माझी हरकत नाही असं म्हटलं आहे मित्रांनो. आता बघा मित्रांनो, ही भरपूर सूचना आहे. ही सूचना सहमतीपत्रामध्ये सर्व दिले, हे व्यवस्थित रीड करून घ्यायचं आहे आणि अर्जी जमा करा. आता सबमिट करायचं आहे, शेवटचा पॉईंट आहे, त्याच्यावर सबमिटवर टॅप करायचं आहे. आता सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर दिले, त्याच्यावर OTP येणार आहे मित्रांनो. तिथं OTP आल्यानंतर इथे फिलअप करायचं आहे आणि प्रस्तुत करून द्यायचं आहे. तुमचं ॲप्लिकेशन सबमिट होऊन जाणार, सक्सेसफुल असं येणार आहे मित्रांनो मेसेज तुम्हाला. बघा मित्रांनो, आता मी OTP फिल करून दाखवत नाही तुम्हाला, कारण माझ्याकडे हा नंबर अवेलेबल नाही सध्या. तर मी इथपर्यंतच तुम्हाला प्रोसेस दाखवली. इथून OTP फिल केल्यानंतर तुम्ही प्रस्तुत केला, सबमिट केलं, आता OTP व्हेरीफाय केलं का लगेच तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर तुमच्या मोबाईलला येणार आहे मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. जय महाराष्ट्र.